श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण सफला एकादशीची कथा पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा केवळ ऐकल्याने राजसूय यज्ञ केल्याचे पुण्य मिळते. सर्व पापे नष्ट होतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर सुरुवात करूया. चंपावती नगरीमध्ये मनीषमान नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला 4 मुले होती. त्यातला लुंपक नावाचा मोठा राजपुत्र महापापी होता. तो रोज परस्त्री गमन करत असे, तसेच अनेक वाईट कामासाठी पित्याच्या धनाचा वापर करत असे. दैवतांची वैष्णवांची निंदा करत होता. जेव्हा राजाला त्याच्या वाईट कामांबद्दल समजले, तेव्हा त्याला राज्यातून बाहेर काढले. आता काय करावे म्हणून त्याने चोरी करण्याचा निश्चय केला. दिवसा तो जंगलात राहत होता आणि रात्री आपल्याच पित्याच्या नगरीत चोरी करायचा. प्रजेला त्रास द्यायचा. त्याच्या या प्रकारामुळे जनता भयभीत झाली होती. जंगलात राहत असताना पशु पक्ष्यांची शिकार करून खायचा. राज्यातील जनता त्याला पकडत असे, पण राजाच्या भीतीने सोडून देत असे. तो ज्या जंगलात राहत होता त्या जंगलात एक मोठे प्राचीन पिंपळाचे झाड होते. नगरातील जनता त्या झाडाची मनोभावे पूजा करीत असे. त्याच झाडाखाली तो महापापी लुंपक राहत होता. या जंगलाला जनता देवी देवतांची नगरी मानत असे. लुंपकची वस्त्रे आता पूर्णपणे जीर्ण झाली होती. संध्याकाळी त्याला खूप थंडी वाजू लागली. सकाळपर्यंत तो थंडीने मूर्छित झाला. सूर्य उगवला. सूर्यप्रकाशाने जाग आली. उठून तो खायला काय आहे मिळते का पाहू लागला. शिकार करण्याइतकी सुद्धा ताकद त्याच्या शरीरात नव्हती. शिकारीला कोणताच प्राणी न मिळाल्यामुळे झाडाची खाली जमिनीवर पडलेली फळे घेऊन त्याच पिंपळाच्या झाडाखाली आला. तोपर्यंत सूर्य मावळतीला आला होता. आणलेली फळे त्याने झाडाखाली ठेवली आणि परमेश्वराला प्रार्थना करून ती अर्पण केली. त्याच्या या उपवासामुळे भगवान प्रसन्न झाले आणि त्याचे सर्व पाप नष्ट झाले. दुसऱ्या दिवशी पहाटे एक सुंदर घोडा व सजवलेला रथ येऊन त्याच्या समोर थांबतो. त्याच वेळी श्री नारायणांच्या कृपेने तुझी सर्व पापे नष्ट झाली. आता तू पित्याकडे जाऊन राज्य प्राप्त कर, अशी आकाशवाणी झाली. हे ऐकून लुंपकला फार आनंद झाला आणि दिव्य वस्त्र परिधान करून देवाचे नाव घेऊन रथात बसून तो पित्याकडे निघाला. पित्याने प्रसन्न होऊन संपूर्ण राजपाट त्याला दिला आणि राजा धार्मिक कार्य करायला गेला. तेथून पुढे लुंपक राज्य करू लागला. लुंपक, त्याची पत्नी, मुले भगवान विष्णू देवांची भक्ती करू लागले. पुढे लुंपक वृद्ध झाल्यावर संपूर्ण राजपाट आपल्या मुलाच्या हातात देऊन जंगलात तपस्या करायला गेला. त्यानंतर तो वैकुंठात श्री विष्णूंपाशी गेला. त्यामुळे जो हे सफला एकादशीचे व्रत करतो त्याची सर्व पापे नष्ट होतात. अशी आहे सफला एकादशीची कथा. ही कथा केवळ ऐकल्याने राजसूय यज्ञ केल्याचे पुण्य मिळते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल.